नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. त्याला शुद्ध नामचिंतन लागतं, त्या नामचिंतनाच्या मागे भाव लागतो, त्या नामचिंतनाच्या मागं प्रेम लागतं. महाराज मी सांगतोय तुम्हाला, माऊली ज्ञानोबराची सुंदर वही तुम्हाला मांडून गेलो की मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. जर तो मनुष्य संन्यासी जरी असला महाराज, हे संसारी जरी असला, आणि तो मनुष्य जर नीतीने वागत असेल, सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असेल, सतत भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या ताकदीवर आपला संसार करत असेल, व्यवहार त्याचा नीट असेल, संपूर्ण जगाशी वागण्याची पद्धत योग्य असेल, तो मनुष्य संसारिक जरी असला महाराज तरी तो संन्यासी. विठ्ठल हे वरून रंग बदलण्याचं कार्य, वरून रंग बदलणं हे 100-200 रुपयामध्ये रंग बदलता येतो, पण अंतकरण बदलण्याकरता आयुष्य जाळावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आयुष्य जाळावं लागतं तरी पण तो भेटत नाही. तो भेटणं एवढं काही सोपं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगतोय, संत होणं सोपं आहे, वरपंग दाखवणं सोपं आहे, पण वाकडं पाऊल न टाकता नीट दाखवलेल्या मार्गाने चालणं याला संत म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. आता संत कोणाला म्हणावं हे विषय लांबवत गेला का आपल्या नामचिंतनाचं महत्व सांगायचं राहून जाईल. बघा, संन्यासी कोणाला म्हणायचं, जर तो योग्य रीतीने वागत असेल तर तो संसारिक जरी असला तर माऊली ज्ञानोबराच्या भाषेमध्ये तो संन्यासी असं सांगितलं जातं. तुकोबराचं एक सुंदर प्रमाण आहे. भगवे तरी श्वान वेश नोहे त्याचा, सहज अनुभवाचा काय पंथ. अरे बाबा, तुकोबाराय म्हणतात, जर गावातलं कुत्रं एखादं भगवं झालं म्हणजे त्याला संत म्हणावं का? तुकोबारायचा दृष्टांत आहे आपल्याला. अरे गावात भगवं कुत्रं बघितलं म्हणजे त्याला संत म्हणता येत नाही. जर कुत्रं जर आपलं भगवे वस्त्र घालून जर संत होता येत असतं, सगळ्या भगव्या कुत्र्याला सुद्धा आपल्याला संत म्हणावं लागलं असतं. तुकोबाराय सांगतात, मी नाही सांगत. म्हणून वरून रंग बदलला त्याला दंभ असं म्हणतात. एक सुंदर दृष्टांत तुम्हाला सांगतो. आमच्या एका मित्राची कथा होती आणि त्या कथेकरता त्याने दुपारी फोन केला, महाराज या गावामध्ये माझी कथा चालू आहे आणि तुमचं कीर्तन माझ्या गावाच्या पलीकडे येता येता या ना, जेवून जाता येते आणि आपली भेट पण होते. असं म्हटल्याच्या नंतर मी म्हटलं ठीक आहे येतो. म्हटलं कशावर सांगतो, दंभ कशाला म्हणतात बघा. दुपारी 4-5 वाजता त्याची कथा समाप्त झाली आणि मी त्यांच्या कथेसाठी गेलो आणि गेल्याच्या नंतर आमच्या गप्पा वगैरे झाल्या. सायंकाळी 7 वाजता त्या एका घरी आमची व्यवस्था केली होती त्यांची. तर ते व्यवस्था केल्यानंतर सुंदर असं जे पंचपक्वानाचं जेवण बनवलं आणि जेवण बनवल्याच्या नंतर अशी पंगत बसली आणि ते आमचे मित्र महाराज बाजूला बसले, मी त्यांच्या बाजूला बसलो आणि बसल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका, दंभ कशाला म्हणतात ते सांगतोय तुम्हाला. जेवायला बसलो, सुंदर असा स्वयंपाक त्या माता माऊलींनी केलेला होता आणि सुंदर असा पंचपक्वानाचा बेत घेऊन मामा बसले, इकडं आमचे गिरगावकर मंडळी बसली, सर्वजण पंक्तीला जेवण्यासाठी बसलेत. सर्वांनी महाराज वाढलेले, सर्वांना ताटं पाणी पिणे सगळं सुंदर असा स्वयंपाक केलेला, सर्व वाढलेले आणि सर्वांनी जेवणाला सुरुवात करण्या अगोदर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हमन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नो हे जाणी जे यज्ञ कर्म पुंडली कवर द्या विठ्ठल. तुकाराम. पाणी फिरवलं आणि सर्वांनी महाराज खायला सुरुवात केली. घास घेतला. कशाचा घात घेता सुरुवातीला? भाताचा. वरण घेतलं, भातावर टाकलं आणि प्रत्येकाने खायला सुरुवात केली. आता मी तिथं नवीन होतो, माझं कीर्तन पलीकडे असल्यामुळे गेलो होतो. मी लगेच आवाज दिला, ताई थोडं वरणात मीठ कमी आहे, मीठ मिळेल का? काही चुकीचं आहे का संजूभाऊ, मामा, चुकीचं आहे का काही? जेवायला आपण बसलो, वरणात मीठ नाही, कशातच मीठ नाही. मीठ मागितलं मी, ताई अहो थोडं मीठ कमी आहे, मीठ मिळेल का? त्या माझ्या मित्रानं मला चिमटा घेतला. म्हणला, महाराज एवढं सुंदर त्या ताईनं जेवण बनवले, तुम्ही मीठ मागता? लक्ष द्या, मी दंभाबद्दल बोलतोय. तुम्ही मीठ मागता? मी सांगितलं हो. संजूभाऊ मला सांगा, मीठ जर जेवणामध्ये लागत असेल, तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात, तुम्ही म्हणणार ना महाराज मिठाचं घ्या? म्हणणार ना बाबा? म्हणणार का नाही? काळणी खाणार? धीरज महाराज म्हणणार ना मीठ द्या, स्वभाव आहे महाराज. आळणी लागत असेल आपण मीठ मागणार. मी म्हटलं अहो महाराज मीठ नाही म्हणून मीठ मागितलं. ते महाराज तुम्ही मीठ मागता, एवढं सुंदर जेवण केलं. मी म्हणलं अरे मीठ नाही भाजीमध्ये, मागितलं.
तुकाराम महाराजांना मागितलं होतं का म्हणला? काय म्हणला? तुकाराम महाराजांना मागितलं होतं का? मी म्हणलं बावळ्या, तुकाराम महाराजाला विधेय अवस्था प्राप्त झाली होती, मी अजून त्या अवस्थेला गेलो नाही. आळणी लागत असून आळणी खाणे याला दंभ म्हणायचं. विठाला विठाला बरोबर आहे. आळणी खायलाय पण मीठ मागत नाही, याला दंभ असं म्हणावं. जर तुम्हाला मीठ लागत असेल आणि तुम्ही जर मीठ मागत असाल तर तुम्ही सरळ मार्गाने चाललात, आणि तुम्हाला आळणी लागत असून जरी वकट तोंड करून तुम्ही जर जेवत असाल महाराज, त्याला दंभ असं म्हणतात.